श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीं नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दिवाळी अष्टमी ते अमावस्या सेवा म्हणजेच 13 ऑक्टोबर 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 रोज संध्याकाळी आपल्याला पिवळी मोहरी आणि रक्षा तसंच कमळगट्ट्यांचे 2 मणी आपल्या उजव्या हातात घेऊन सेवा करायची आहे. अलक्ष्मी निस्सारण सेवा करायची आहे. 21 ऑक्टोबर सकाळी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी आपल्याला कमळगट्ट्यांच्या मण्याचं हवन करायचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ही सेवा सुरू केली असेल. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की आपण कोणी कोणी सेवा सुरू केली. रोज 2 मण्यांवर याप्रमाणे 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर बरोबर 16 मणी होतील. या 16 कमळगट्ट्यांच्या मण्यांचं आपल्याला 21 ऑक्टोबर रोजी सकाळी हवन करायचं आहे. विशिष्ट मंत्रांसह कमळगट्ट्यांचं हवन आपल्याला करायचं आहे. श्रीसूक्त हवन देखील आपण करणार आहोत. अष्टमी ते अमावस्या सेवेमध्ये मी हवनाची माहिती सांगितली होती, परंतु आता संपूर्ण हवनविधी मी ह्या व्हिडिओमध्ये दिला आहे. आपण फक्त हा व्हिडिओ लावून द्या. माझ्यासोबत आपल्याला जर मंत्र पठण करता आले अवश्य करा. नाही जमलं फक्त सूचनांचं पालन करा, त्या पद्धतीनं कृती करावी आणि हवन करावं. अगदी सोपं आहे. संपूर्ण मंत्रासहित हवनाचा विधी मी ह्या व्हिडिओमध्ये दिला आहे. या पद्धतीनं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 21 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी किंवा ज्यांना जमणार नाही त्यांनी संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या पूजेअगोदर हवन करा आणि ज्यांना त्यावेळेसही जमणार नाही त्यांनी आपलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अगदी रात्री जरी हवन केलं तरी चालेल. किंवा आपल्यापैकी कोणी जर हा व्हिडिओ उशिरा बघितला तर आपण दिवाळी पाडव्यापर्यंत देखील हवन करू शकता. समजा काही कारणास्तव आपल्याला अष्टमी ते अमावस्या ही सेवा करायला जमलं नाही, मात्र आपल्याला हवन करायचं आहे, करू शकता का? अगदी याच पद्धतीनं आपण हवन करा. कमळगट्ट्यांचे मणी जर आपल्याला मिळाले अवश्य आपण त्यांचं हवन करावं. नाही मिळाले तर फक्त शुद्ध तुपाची आहुती देऊन हा हवनाचा संपूर्ण व्हिडिओ बघा. या पद्धतीनं हवन करा. प्रत्येक मंत्राच्या वेळी शुद्ध तुपाची आपण आहुती द्यावी. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर रोज संध्याकाळी पिवळी मोहरी आणि रक्षा आणि कमळगट्ट्यांच्या 2 मण्यांवरती सेवा करा. हे जे 16 मणी आपले रोजचे 2 प्रमाणे जमा होतील ते 16 कमळगट्ट्याचे मणी एका डबीमध्ये साठवावेत. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्याला हवन करायचं आहे. आता आपण बघूया हवन कसं करावं. सकाळी लवकर उठायचं, स्नान संध्या करायची, आपली देवपूजा नेहमीप्रमाणे करून घ्या. देवघराजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. कमळगट्ट्यांच्या 16 मण्यांचं आपल्याला हवन करायचं आहे. 8 दिवस आपण जी सेवा केलेली असते प्रत्येक दिवशी 2 मण्यांवर हे मणी आपण डबीत साठवलेले असतील. प्रथम काय करा, एका वाटीमध्ये थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं. कमळगट्ट्याचे 16 मणी ज्यांचं आपल्याला हवन करायचं आहे त्या वाटीमध्ये सोडून द्या आणि त्यांना व्यवस्थित भिजू द्या, जेणेकरून त्यांचं व्यवस्थित हवन होईल. यानंतर हवनविधीची तयारी करावी. हवनकुंड घ्या किंवा मातीची कुंडी चालेल, घमेलं चालेल. शक्यतो पूर्व दिशेला हवन करावं. आपल्या देवघराजवळ करा. हवन सामग्री काय काय लागेल? शुद्ध तूप आहुती देण्यासाठी आपल्याला संपूर्ण जे मंत्र आहेत त्या सर्व मंत्रांसाठी शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची आहे आणि कमळगट्ट्यांचं हवन करायचं आहे. त्यामुळं आहुती देण्यासाठी आपल्याला शुद्ध तूप लागेल. हवनकुंड किंवा मातीची कुंडी, शेणाची गौरी, समिधा, कापूर किंवा नारळाच्या शेंड्या देखील चालतील इत्यादी साहित्य घ्यावं. ज्या जागेवरती आपण हवनकुंड प्रज्वलित करणार असाल प्रथम त्या जागेची पूजा करा. जमिनीवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः हा मंत्र म्हणावा. हवनकुंड त्यावरती ठेवून द्यायचा. हवनकुंडाची देखील अशीच पूजा करा. हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. हवनकुंडामध्ये थोडीशी माती टाका. नारळाच्या शेंड्या, गौऱ्या, कापूर आणि आपल्या घरातील दिव्याचा अग्नी घेऊन हवनकुंड प्रज्वलित करायचा. ओम श्री अग्निदेवताय नमः हा मंत्र म्हणावा. आता आपण हवनविधी सुरू करणार आहोत. 4 मंत्र पठण करून शुद्ध तुपाची आहुती देऊन आपल्याला हवन करायचं आहे. पहिला मंत्र गणपती मंत्र, दुसरा महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र, तिसरा गायत्री मंत्र आणि चौथा नवार्णव मंत्र. प्रत्येक वेळी स्वाहा म्हणत असताना पळीभर तूप हवनकुंडात अर्पण करायचं, म्हणजेच शुद्ध तुपाची आहुती द्यायची. गणपती बाप्पाच्या मंत्राने आपल्याला हवनाला सुरुवात करायची आहे. 11 वेळा आपण ओम गण गणपते नमः स्वाहा हा मंत्र म्हणायचा. स्वाहा म्हणत असताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. असं आपल्याला 11 वेळा शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. ओम गण गणपते नमः स्वाहा शुद्ध तूप वाहून द्या. ओम गण गणपते नमः स्वाहा. 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 गणपती बाप्पाच्या मंत्रानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचं हवन करणार आहोत. एकूण 11 वेळा आपल्याला
महाराजांचा मंत्र म्हणून शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे स्वाहा म्हणत असताना. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. 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 स्वामींच्या मंत्राचं अशा पद्धतीनं हवन झाल्यानंतर आपण आता गायत्री मंत्राचं हवन करणार आहोत. 24 वेळा मंत्र पठन करायचा. शेवटी नमस्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. पळीमध्ये थोडंसं शुद्ध तूप घ्यावं. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नमस्वाहा. गायत्री मंत्राचं हवन झाल्यानंतर आपण आता नवार्णव मंत्र ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची, म्हणजेच शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. असं आपल्याला 16 वेळा करायचं आहे. ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्वाहा. 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 ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमस्वाहा.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः स्वाहा। 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 99 मंत्राचं अशा पद्धतीने हवन झाल्यानंतर आपण आता कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करणार आहोत। 8 दिवसामध्ये जे 16 मणी जमा झाले आहेत, हवनाच्या अगोदर आपण ते शुद्ध तुपात भिजत ठेवले असतील। आता एक एक मणी पळीमध्ये घ्यायचा, प्रत्येक वेळी कमलात्मक मंत्र 1 वेळा म्हणायचा, म्हणजे आपल्याला 16 वेळा मंत्र पठण करायचा, 16 मण्यांचं हवन करायचं। कमळगट्ट्याचा मणी पळीमध्ये घ्यायचा, कमलात्मक मंत्र म्हणायचा, शेवटी नमः स्वाहा म्हणायचं। स्वाहा म्हणताना मणी हवनकुंडात अर्पण करायचा। असं आपल्याला एकूण 16 वेळा करायचं आहे, म्हणजेच कमलात्मक मंत्र 16 वेळा पठण करायचा आणि 16 मण्यांचं हवन करायचं किंवा त्यांची आहुती द्यायची। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः स्वाहा। अशा पद्धतीनं कमलात्मक मंत्राचं पठण करून 16 कमळगट्ट्यांच्या मण्यांचं हवन करायचं। आता हवनकुंड आपण प्रज्वलित केलाच आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी हवन सेवेला महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण श्रीसुक्ताचं हवन करणं अत्यंत भाग्यशाली मानलं जातं। श्रीसुक्ताची प्रत्येक ओवी किंवा प्रत्येक ऋचा पठण करायची, शेवटी नमः स्वाहा म्हणायचं। स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची हवनकुंडामध्ये आहुती द्यायची। चला आपण आता श्रीसुक्ताचं हवन करूया। चमच्यामध्ये थोडंसं तूप घ्या। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह नमः स्वाहा। ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं स्वाहा। अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देमिहूपभये शिरमा देवी जूषतां स्वाहा। कांसोस्मितां हिरण्यप्राकारां माद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मैं स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं स्वाहा। चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये। अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे स्वाहा। आदित्यवर्णे तपसोदिजातु वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी स्वाहा। उपेतु मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे स्वाहा। क्षुत्पिमासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहं
अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुतमे ग्रहात् स्वाहा गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करिषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपुभे श्रियं स्वाहा मनसः काममाकूतिं वाचः सत्यं सीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रियः श्रेतां यशः स्वाहा कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीं स्वाहा आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे ग्रहे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले स्वाहा आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा आद्रां यष्करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहा ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासुष्वान विन्देयं पुरुषानहं स्वाहा। अशा पद्धतीनं आपण श्री सुक्ताचं देखील हवन या दिवशी अवश्य करावं। सकाळी ही सेवा जमली तर नक्की करा, नाही जमली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी करा। आपली लक्ष्मीपूजा झाल्यानंतर करा। हवन झाल्यानंतर होमकुंड तसाच ठेवायचा, तसाच तो शांत होऊन द्यायचा, विझवायचा नाही। हवनकुंडाला कुठलाही गोड पदार्थ किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी होमकुंड किंवा हवनकुंड जो असतो त्यातील जी राख आहे, कमळगट्ट्याचे मणी किंवा जी रक्षा असते, आपल्या घराच्या आजूबाजूला शेत असेल, झाडं असतील, झाडाच्या मातीमध्ये किंवा आपल्या घराच्या आवारामध्ये ही रक्षा चौफेर पसरून द्यावी। कधी कधी कमळगट्ट्यांचे मणी नीट भिजलेले नसतात तुपामध्ये, त्यामुळे त्यांचं पूर्ण हवन होत नाही, हरकत नाही, आपण ही रक्षा सगळीकडे पसरून द्या। दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा पद्धतीनं हवन केल्यानंतर आपण जी 8 दिवसांची सेवा करणार आहोत तिला पूर्णत्व प्राप्त होतं। आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचं निवारण होतं, अलक्ष्मीचा ऱ्हास होतो, अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये अखंड वास करते। आपल्याला हे हवन केल्यानंतर आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित झालेली बघायला मिळेल। एक वेगळाच अनुभव, समाधान, अनुभूती आपल्याला नक्की मिळेल। आपले अनुभव मला नक्की कळवावेत। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपण या पद्धतीनं दिवाळीमध्ये हवन करणार आहात का मला नक्की सांगा। चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम श्रीम नमः।